नमस्कार. आज आपण एका सुंदर विषयावर चर्चा करूया की जो विषय आपल्या सर्वांच्या जीवनाशी संबंधित आहे. कोणीही त्याच्यामधून सुटू शकत नाही अशा प्रकारचा हा विषय आहे. म्हणून त्या विषयाचं चिंतन मला असं वाटतं की सगळ्यांच्याच उपयोगी येणार आहे. तर विषय असा आहे की माणूस कर्म करतो. आपलं कर्तव्य म्हणून माणूस कर्म करत असतो. पण कर्म करत असताना कर्माचा एक मद किंवा मी ही केलं अशा प्रकारच्या कर्माचा एक अहंकार किंवा त्या कर्माचा एक रोष तो त्या ठिकाणी स्वतःच्या अंतःकरणामध्ये बाळगत असतो. आणि ही गोष्ट माणसाच्या हिताची नाही, पण तरीसुद्धा प्रत्येक मनुष्य कर्म करतो आणि त्या कर्माचा मद त्याच्यामध्ये निर्माण होतो. म्हणून कर्तृत्वाचा मद हा एक मानवी जीवनातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. ही सगळ्यात मोठी समस्या आहे की कर्म करायचं, परंतु त्या कर्माचा अहंकार होऊ द्यायचा नाही किंवा त्याचा मद स्वतःमध्ये निर्माण होऊ द्यायचा नाही. तर त्यावेळेसच माणूस कर्मामधून सुटू शकतो. नाहीतर त्या कर्माची बेडी त्याच्या पायामध्ये पडत असते. ते कर्माचं बंधन त्याला पडत असतं आणि ते कर्म भोगावं लागतं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये याचं सुंदर वर्णन केलंय की तैसा कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद या दोहीचे नाव बंध कर्माचा की. म्हणजे कर्तृत्व मी हे केलंय त्याचं एक बंधन माणसाला पडतंय आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या फळाचा आस्वाद माणूस जो घेतो त्याचं एक बंधन माणसाला पडतंय. आणि हे दोन्ही बंधनं माणसाच्या दुःखाला कारणीभूत ठरतात. आणि म्हणून या विषयावर थोडीशी चर्चा होणे गरजेचं आहे की जेणेकरून आपणही आपल्या जीवनामध्ये हे बंधन कुठे कुठे पडत आहेत हे पाहू शकतो आणि त्या बंधनातून वाचण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. कर्माचा मद कशा प्रकारे माणसामध्ये असतो बघा. आपण एखाद्या हॉलमध्ये बसलो आणि ते हॉल कोणीतरी स्वच्छ झाडलेला आहे मेहनत घेऊन. मग अशा वेळेस जर त्या हॉलमध्ये कोणी जर कचरा टाकत असेल, काही कागद वगैरे फेकत असेल, सगळ्यात लवकर क्रोध कोणाला येतो? ज्यांनी ते साफसफाई केली त्यांना येतो. भडाभडा जर कोणी पाणी सांडत असेल तर पहिल्यांदा राग कोणाला येतो? तर ज्यांनी स्वतःच्या खांद्यावर घागरे आणून तो हौद भरलेला आहे पाण्याचा, त्याला त्या ठिकाणी राग येतो. घरामधल्या पैशाची जर उधळपट्टी चालली असेल किंवा थोडासा जास्तीचा खर्च होत असेल तर सगळ्यात जास्त रुबाब कोण दाखवतो? तर तो घरी जो आर्थिक कमाई करत असतो तो दाखवतो. एखाद्या ठिकाणी एखाद्या नेत्याने गाव लेवलच्या जर गावामध्ये काही एखादा सभागृह वगैरे काही आणला असेल, त्याचं त्या ठिकाणी काम चालू असेल तर सगळ्यात जास्त ऐट कोणाची असते त्या ठिकाणी? तर ते ज्याने ते काम आणलेलं आहे त्याची असते. सांगायचं तात्पर्य काय की जेही कर्म माणूस करतो त्या कर्तृत्वाचा मद त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि हा मद माणसाच्या दुःखाला कारणीभूत ठरतो, त्याच्या बंधनाला कारणीभूत ठरतो. आणि म्हणून जो सावध नाही तो माणसाला
दुःख त्या ठिकाणी सहन करावं लागतं. हा दुःखाचा धोका माणूस स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या हातानं निर्माण करत असतो. म्हणून याच्यावर विचार करण्याची गरज आहे. आता घरी आई वडील लेकरासाठी किती झिजतात. आपल्या सर्वांना ही एकदम जवळची परिचयाची गोष्ट आहे की लेकरू ज्यावेळेस मोठं झालं त्यावेळेस आई वडील सांगत असतात की आम्ही भारी कपडे कधी घेतले नाहीत, घरावरची पत्रंसुद्धा बदलली नाहीत आणि कधी घरामध्ये खाण्यापिण्याला सुद्धा हात सोडून खर्च केला नाही. लेकरांना शिकविण्यासाठी आम्ही सर्व शक्ती लावलेली आहे. रात्र म्हटलं नाही, दिवस म्हटला नाही, मेहनत करीत राहिलोत आम्ही. अशा पद्धतीने त्या लेकरासाठी जे काही कर्तृत्व केलेलं आहे त्याचा पूर्ण त्या ठिकाणी ओझ घेऊन त्याचा पूर्ण रोष घेऊन एक प्रकारचा त्या ठिकाणी ते जगत असतात. आणि मग कसं होतं की मुलाला नोकरी लागली, त्याचं लग्न झालं की वेगवेगळे स्वप्न घेऊन आलेली त्याची पत्नी त्याला त्या ठिकाणी स्वतःच्या मनाप्रमाणे त्या ठिकाणी वागायला लावते आणि आईवडील घोर त्या ठिकाणी दुःखामध्ये जातात. त्यांच्यावर एक आभाळ कोसळावा, एक डोंगर कोसळावा, अशा प्रकारचे त्या ठिकाणी दुःख निर्माण होतं. आणि मग आम्ही एवढं केलं, माणूस भेटला की ते जे काही दुःखाचे निखारे जपलेले आहेत ते त्या ठिकाणी वाटीत फिरायचे. म्हणजे स्वतः दुःखात त्या ठिकाणी करायचं आणि जो माणूस भेटेल त्याच्या पुढे ते सांगत बसायचं आणि आपल्या दुःखाचं भांडवल करून आपलं दुःख आपणच वाढवायचं आणि त्या दुःखाच्या छायेमध्ये सतत जगायचं. संपूर्ण आयुष्य अयशस्वी झाल्यासारखं त्यांना वाटतं. आपण सगळं केलं ते पाण्यात गेल्यासारखं वाटतं. मला सांगा की हे जीवनामध्ये वेळ कशामुळे आली? तर माणूस जे जीवनाच्या पुढच्या गोष्टी त्या ठिकाणी गृहीत धरतो आणि ते गृहीत धरून हे त्या ठिकाणी कर्तृत्व करत असतो. परंतु हे कर्तृत्व तो त्या ठिकाणी त्याला कला जमली नसल्यामुळं, त्याला जीवनाचा खरा सिद्धांत माहिती नसल्यामुळं त्याच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळल्याशिवाय राहत नाही. आपल्या आसपास जवळपास बऱ्याच लोकांची ही तक्रार असते की मी एवढं केलं माझं पाण्यात गेलं, मी एवढं केलं माझं पाण्यात गेलं. आता या ठिकाणी विचार करण्यासारखा प्रश्न असा आहे की तुम्ही जे केलं त्याची हमी कोणी घेतली होती की तुम्ही हे केलंय तर तुम्हाला या कर्तृत्वातून तुम्हाला हे प्राप्त होणार आहे? ह्याची हमी कोणी घेतली होती? का ईश्वराने दिलं होतं माणसाला त्या ठिकाणी की असं असं तू कर्म कर तुला हे फळ देतो? कोणी घेतली होती हमी? म्हणून कर्म करण्याची कला संतांकडून आपल्याला शिकावी लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर अशाच प्रमाणे माणूस कर्म करत राहील आणि त्या कर्तृत्वाचा रोष बाळगून त्या ठिकाणी जीवन जगत राहील आणि दुःख त्या ठिकाणी घेत राहील. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत राहील. आणि म्हणून स्पष्ट आपल्याला अशा पद्धतीचा उपदेश आहे संतांचा. ही जीवनाची वास्तविकता आहे की कर्म करा, परंतु मी हे केलंय अशा प्रकारचा त्या कर्तृत्वाचा मद सांडून टाका त्याच क्षणी ज्या क्षणी कर्म केले. मी एवढं केलं हा शब्द जीवनातून निघून गेला पाहिजे. ज्या ज्याप्रमाणे संयोग येईल, बुद्धी सुचल, योग्य वाटल अशा प्रकारच्या गोष्टी करत राहायच्या. परंतु मी ही गोष्ट केलेली आहे हे मात्र त्या ठिकाणी आठवणीतही ठेवायचं नाही, इतका त्या कर्माचा विसर पडला पाहिजे.
अहो बघा, जीवनामध्ये विसर कर्माचा न पडल्यामुळे कुणी लेकराबाळासाठी केले, कुणी पुतण्यासाठी केले, कुणी भाच्यासाठी केले, कुणी समाजासाठी केले, कुणी राष्ट्रासाठी केले, कुणी भावासाठी केले. असे अनेक लोक आपल्याला भेटतील की ज्यांनी मी ह्याच्यासाठी केलं, हे ज्यांनी जपलंय, मी ह्याच्यासाठी करतोय असं ज्याला वाटतंय, त्याला शेवटी दुःख आणि दुःखालाच त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल. त्याच्या पदरामध्ये दुःख येण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ही जीवनाची वास्तविकता आहे. म्हणून दुःखाची निर्मितीच मी त्या कर्माचं श्रेय घेतल्यामुळेच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून महापुरुषांचा असा उपदेश आहे कि नेकी कर और दरिया में डाल. नेकी कर, तुला जे योग्य वाटलं अशा पद्धतीचं चांगलं कर्म कर तू, आणि कर्म ते त्या समुद्रामध्ये सोडून दे. कर्म केलं की त्याच क्षणी सोडून द्यायचं ते, की मी हे केलंय हे आठवणीत ठेवायचं नाही. म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी दुःखाला जागा प्राप्त होणार नाही. त्याचा रोष घेऊन जगण्याची गरज नाही. त्याचा पुढच्या तर गोष्टी राहिली, त्याचं फळ वगैरे, पुन्हा त्या कर्माची कोणतीच उर्मी शिल्लक नाही राहिली पाहिजे, की जेणेकरून मला दुसऱ्याकडे डोळे लावून बघावं लागेल किंवा त्या ठिकाणी ते आस घेऊन जगावं लागेल. कर्म करणे आणि सोडून देणे, जोपर्यंत माणसाला एवढी त्या ठिकाणी कला जमत नाही, तोपर्यंत माणसाला दुःख भोगावं लागतील. त्याला दुःखातून कोणीही सोडू शकत नाही. आता एखाद्याच्या जवळ शहराला राहतो म्हणून भावानं त्याच्या लेकराला ठेवलेलं असतं. त्या पुतण्यासाठी ती आता ही भावाची मंडळी म्हणजे त्याची काकू, ते शिकतंय म्हणून त्याला रात्री 12 वाजता चहा करून देणार, त्याचे कपडे धुणार, वेळेवर डब्बा करून देणार, त्याची खूप काळजी घेणार. आणि ते मोठा झाला, नोकरी लागला की निघून जाणार, पुन्हा त्यांना विचारणार नाही. त्यावेळेस जन्मभर पुन्हा त्यांच्या पाडा चालू राहणार. मी रात्री 12 वाजेपर्यंत जागले, कधी सुखानं झोप घेतली नाही, माझा पूर्ण दिवस कामामध्ये जात होता, त्यांना कधी कमी केलं नाही, एवढं प्रेम दिलं, माया दिली, सगळे पलटले, आपल्यावर बदलले. अशा पद्धतीचा पाडा वाचित मागचे दिवस कष्टामध्ये गेले, त्याच्या पुढचे दिवस ते आलेला परिणाम भोगण्यासाठी जातात. म्हणून कर्तृत्व करत असताना ते कर्तृत्वच असं करायचं की त्याच्यातला रोष शिल्लक नाही राहायला पाहिजे. याच्यात त्याचा त्या ठिकाणी मी केलं ह्याची आठवणसुद्धा नाही राहिली पाहिजे. इतकं ते कर्तृत्व आपल्याला निसंगपणाने करता आलं पाहिजे, तरच माणसाला दुःखापासून सुटता येऊ शकतं, नाहीतर येऊ शकत नाही. ज्ञानेश्वर माऊलीच्या भाषेत सांगतो, खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्म मानी देखिले स्वप्न जैसे. इतकं सुंदर सांगितलं माऊलीनं की खडकावर बी आपण टाकलं, ते कधी उगवलं का म्हणून आपण बघायला जातो का? कधी जाणार नाहीत, कारण ते खडकावर आपण टाकले, दगडावर टाकले, ते उगवणारच नाही. आपल्याला माहिती आहे, अग्नीमध्ये टाकलेल्या बिया अग्नीमध्ये पेरलं म्हणतात, ती किती उगवले आता आपण कधी बघायला जातोत का? आणि कर्म मानी देखिले स्वप्न जैसे, त्याचप्रमाणे मी केलेलं कर्म जसं स्वप्न रात्रीचं आपण विसरून जातो, त्या स्वप्नामध्ये मी राजा झालो होतो म्हणून आपल्याला काही वाटत नाही की आता मला माझं राज्यपद कुठं गेलं. ते स्वप्न होतं, आपण एका क्षणात सोडून देतो त्याचा संबंध. दगडावर त्या ठिकाणी टाकलेलं बी आपण उगवत नाही, त्या क्षणी आपल्याला माहीत असतं. अग्नीमध्ये टाकलेलं बी तर उगवतच नाही ह्याची खात्री असते आपल्याला. तसं कर्म करा म्हणून सांगतात की केलं आणि ते कर्म गेलं वाहून,
ते कर्माची आस सोडून दिली, मी हे केलं, आता त्याचा काय परिणाम आहे हे मला बघण्याची गरजच नाही. मला सांगा, मानवी जीवनामध्ये जर अशा प्रकारचा दृष्टिकोन आला तर त्याला दुःखी कोण करू शकणार आहे? कोणी म्हणेल की मग कर्म करायचंच नाही का? कर्म न करता आपण राहूच शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. कर्म करावंच लागतं माणसाला. म्हणून ज्या वेळेस जी बुद्धी होईल, ज्या वेळेस जी योग्य वाटेल ते योग्य कर्म माणसाला करावंच लागतं. त्याच्यातून सुटका नाही. एक नाही तर दुसरा निवडील, दुसरा नाही तर तिसरा निवडील, पण शेवटी कर्म करावंच लागतं. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीची आणखीन एक ओवी सांगतो की ते क्रिया जात आगवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करून करावे माझी या मोहरा. आणखीन एक सुंदर मार्ग सांगितला माऊलीने. ती केलेलं कर्म जसं काही असेल आपल्या हातून घडलं आपल्याला, ते त्याच वेळेस ईश्वराला अर्पण करून टाका म्हणतात. ती कर्म ईश्वराला अर्पण करून टाकलं एकदा की आपली जबाबदारी पुन्हा मिटली. आपल्याला पुन्हा ते आठवणीत ठेवण्याची गरज नाही. आपण ते कर्म स्वाहा करून टाकलं, ईश्वराला अर्पण करून टाकलं. ह्याचं फळ दे, नाही दे, भरपूर दे, कमी दे, आता दे, नंतर दे, देऊ नको, काय करायचंय ते ईश्वर करेल. केलेलं कर्म ते त्या ठिकाणी ईश्वराला अर्पण करून टाकायचं. म्हणजे मुलासाठी केलं असेल, शेजाऱ्यासाठी केलं असेल, पाहुण्यारावळ्यासाठी केलं असेल, समाजासाठी केलं असेल, राष्ट्रासाठी केलं असेल, संस्कृतीसाठी, धर्मासाठी, कुठेही जे आपण कर्म केलेलं आहे, किंचितही कर्म केलं की ते लगेच देवाला अर्पण करून टाकायचं आणि मी हे केलं हे विसरून जायचं. कर्म करण्याची एवढी सुंदर त्या ठिकाणी कला आपल्याला संताशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही. ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये याचं उत्तर आपल्याला मिळू शकतं की कर्म कशा पद्धतीने केलं पाहिजे. मी एवढं केलं हा तर एक प्रकारचा बॉम्ब आहे. तो माणूस जवळ जर बाळगत असेल तर तो स्वतःचा शत्रू म्हणायचा. अहो, या जगामध्ये कर्म प्रत्येक जण करतो, परंतु केलेल्या कर्माचा त्या ठिकाणी काय त्याच्यामध्ये हातात आहे की कशा पद्धतीने हे कर्म कारणे लागणार आहे, ह्याचं गणित मानवाच्या अधिकाराच्या बाहेरची गोष्ट आहे. ही सत्य, ही वास्तविकता, ही आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला हा संतांचा एकदम यथार्थ दृष्टिकोन प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण कर्म करणार, बेजार होणार आणि नंतर त्याच्यातून दुःख निर्माण करणार, हे त्या ठिकाणी नक्की आहे. आता थोडंसं जाता जाता ह्याचा एक आणखीन एक आपण एक भाग ह्याच्या पाठीमागचा थोडासा चिंतन करू आणि आपण या ठिकाणी थांबू. ही संपूर्ण जी सृष्टी आहे, ही संपूर्ण सृष्टी, हिला एक विशिष्ट दिशा आहे, एक विशिष्ट गती आहे, एक विशिष्ट नियती आहे ह्याची. आणि ही सर्व काही अस्तित्वाचा हा फ्लो आहे. हे संपूर्ण सृष्टीला घेऊन त्या ठिकाणी पुढे जातोय आणि त्या युनिव्हर्सल सगळ्या गोष्टीमधले आपण एक छोटेसे घटक आहेत. म्हणून खरं जर मुळात जर जाऊन आपण पाहू शकलो तर ही सर्व सृष्टी कुणाच्या ना कुणाच्या हातून काही ना काही त्या ठिकाणी करून घेत असते आणि ही तिचंच कर्तृत्व असतं. ते आपल्याला वाटतं ते आपल्या हातून घडायलेलं आहे, परंतु ते आपण निमित्त मात्र असतो त्या गोष्टीसाठी आणि त्या सृष्टीला आपल्या हातून ते करून घ्यायचं असते. आणि अशा प्रत्येकाच्या हातून ती गोष्ट करत 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 हा सृष्टीचा फ्लो पुढे चाललेला असतो आणि प्रत्येक जीव हा निमित्त मात्र बनून त्या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून कर्म करण्याची स्वतंत्र सत्ता आपल्याकडे नाही, हे मात्र आपल्याला खूप अभ्यासाअंती कळतं. कारण कर्माची सत्ता कोणाची असेल? देह ईश्वरानं दिला, त्याच्यामधली शक्ती देवानं दिली,
कर्म करण्याची बुद्धी ईश्वरानं दिली, ही काय आपण निर्माण केले का सगळं? मग आपल्या हातून होत आहे तेच फक्त आपण कसं काय करणार? हे सगळं काय ईश्वर देतो आणि मग फक्त कर्म आपण करतो काय? ज्यानं हात दिले, ज्यानं शक्ती दिली, अन्न खाल्ल्यानंतर ज्यानं शक्ती निर्माण केली आपल्या शरीरामध्ये, त्याचंच काम आहे हे कर्मसुद्धा आपल्याकडून करून घेणं. जर अशा प्रकारे जर कर्मातून सुटता आलं की सर्व काही ईश्वर करतो आहे आणि मी निमित्त मात्र आहे आणि म्हणून मी कोण्या कर्माचा रोष बाळगणार नाही, त्याचा मध येण्याचं काही कारणच नाही, ही जर भूमिका आली तर मग ही सर्वश्रेष्ठ भूमिका आहे. परंतु ही आध्यात्मिक भूमिका जर माणसामध्ये येऊ शकत नसेल तर तोपर्यंत कर्म करणे आणि ताबडतोब कर्म अर्पण करणे अशा प्रकारची कला जर आपल्याला साध्य झाली तर मग मात्र कोणाकडे डोळे लावून आस करून बसण्याची गरज नाही की मी ह्याच्यासाठी केलं आहे, आता हो माझ्यासाठी करेल का, हे त्या ठिकाणी काहीही सांगता येत नाही. एखादा माणूस म्हणतो ह्या हाताने मी 10 लोकांना नोकरीला लावलं, पण त्याच्याच तो 2 मुलाला नोकरीला लावू शकला नाही. अशा कितीतरी गोष्टी जीवनामध्ये आहेत की ज्या दुसऱ्यासाठी केल्यात पण स्वतःसाठी माणूस करू शकत नाही. तर अशा पद्धतीने अनेक गोष्टी आहेत की आपल्या भारतामधले एक सर्जन होऊन गेले, नीतू मांडके म्हणून हार्ट सर्जन होते, तर ते पहिल्याच अटॅकमध्ये गेले. संपूर्ण भारतातले ते जवळपास जे मुख्य 4-2 डॉक्टर असतात हार्ट सर्जनचे, त्याच्यापैकी ते एक होते. सगळ्यांना हृदयाची काळजी कशी घ्यायची हे ते शिकवत होते, पूर्ण भारताला मार्गदर्शन करत होते, परंतु पहिल्याच अटॅकमध्ये ते गेले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य माझं एवढंच आहे की कर्तृत्व हे माणसाच्या हातची गोष्ट नाही आहे, ती त्याला मिळालेली एक संधी आहे. तो एक निमित्त बनत आहे त्या ठिकाणी आणि म्हणून त्यानं निमित्त बनवून केली पाहिजे. हे मी करतोय अशा प्रकारे त्या केलेल्या कर्माचा त्याच्यामध्ये कधी मध नाही चढला पाहिजे. मग चढला तर त्याच्या दुःखाची दारं त्यानं उघडली असा त्याचा अर्थ होतो. म्हणून आजच्या ह्या विषयामध्ये माझ्या समजुतीनुसार आपल्या एक आउटलुक, एक दृष्टिकोन लक्षात आला असेल की कर्म कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर त्या प्रकारे कर्म करण्याची बुद्धी आपल्याला ईश्वर देव अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.